येवला शहरामध्ये मकर संक्रांत सण थोड्या दिवसावरती आलाय आणि शहराजवळच्या अंगणगावमध्ये 9 वर्षीय यशराज सोमनाथ चव्हाण ह्या चिमुकल्याचा घराजवळ नायलॉनच्या मांजानं हात कापल्याची घटना घडली आहे. ह्या चिमुकल्याच्या हाताला जवळपास 15 टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली. तरी ह्या जखमी यशराजवर येवल्यामधल्या शहा हॉस्पिटल ह्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. येवल्यामध्ये अजूनही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होताना दिसतोय. येवल्यात परत आज एक पेशंट नायलॉनच्या मांजाने हात कापल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट झाला आहे. त्याच्या हाताला साधारण 15 ते 18 टाके पडले. जास्त प्रमाणात खोल जखम असून त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. आता त्याची तब्येत बरी आहे, परंतु मागच्या आठवड्यातसुद्धा माझ्याकडेच असाच एक पेशंट ॲडमिट होता की ज्याला बरेच टाके पडले होते, कान कापला गेला होता. हे परत होत असून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नायलॉन मांजावर खरंच बंदी आणली पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा धोका होईल असं कोणतंही वर्तन कोणी करू नये अशी मी विनंती करेन.